वाचावं असं वाटतंय. इतकं छान सादरीकरण करताय तुम्ही आणि तुमचा आनंद अतिथी आल्याबद्दल आहे, प्रमुख पाहुणे आलेले आहेत आणि आजचा शनिवार आपला आनंददायी होणार आहे. नवनवीन काहीतरी ऐकायला मिळणार आहे, नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. आज आता ज्या व्यक्तींचं आपण मोठ्या आनंदानं स्वागत केलं आणि आनंदाला आपल्या बहार आली अशा गीतातून आपण त्यांचं स्वागत केलं, त्याचे प्रमुख पाहुणे आहेत माननीय अंकुश दुर्गी सर. अंकुश दुर्गी सर यांचं ओळख मला वाटते बऱ्याच मुलींनी ओळखलं असेल, ज्यांनी पाहिलंय त्यांनी, कारण गल्लीतले असणार आहे राजापूरमधले. ते आमच्या गावचे जावई आहेत आणि खिद्रापूरच्या मुलांना सुद्धा सांगायला मला वाटेल अलवण सर माहिती आहे तुम्हाला, त्यांचे मामा आहेत आणि हे माझे खास मित्र आहेत. कारण ज्या ज्या वेळेला ते सुट्टीला मे मध्ये असायचे त्यावेळेला मे मध्ये त्यांच्याबरोबर रात्री 2 वाजेपर्यंत मी चेस खेळत बसलो. सरांना चेसची आवड होती आणि मला पण चेसची आवड. आम्ही अलगुणच्या घरापुढं जोरदार चेस खेळत होतो आणि त्यानंतर सरांनी बेळगावला स्थलांतर झालं आणि सरांचं वैदिक मॅथ्स मध्ये मास्टरी आहे. त्यांचे हजारो युट्यूबवरती हजारो व्हिडिओ आहेत त्यांच्या चॅनलवरती आणि लक्षावधी व्ह्यूज आहेत त्याला. अंकुश दुर्गी चॅनल आहे युट्यूबवरती आणि त्यांचं कार्य एवढं मोठं आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या तर आहेतच, पण कर्नाटकातल्या सगळ्या शाळांमध्ये त्यांनी आपले कार्यक्रम सादर केले वैदिक मॅथ्स वरती. फक्त वैदिक मॅथ्सच नाही तर इंग्रजीवरती सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे. इंग्रजी स्पीकिंग वरती आहे, अभ्यास कसा करावा याच्याविषयी अनेक विषयावरती अनटच असं त्यांचा विषय राहिलेलाच नाही. अनेक विषयावरती त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं आहे आणि फक्त मार्गदर्शन केलं नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांचे युट्यूब चॅनल्स वरती हे कार्यक्रम प्रसारित होत असतात. हजारो लोक त्याचा लाभ घेत असतात. युट्यूब सुद्धा यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत असतं. आज आपलं लकीली जर सर आधीच मला कळवले असते तर आता सकाळचा कार्यक्रम कॅन्सल करून सरांचाच ठेवला असता. पण रात्री उशिरा, रात्री 10ला फोन केले आणि मी झोपलो होतो. सर मी आता झोपलेत आमच्या फॅमिलीत सगळं म्हटले. मग सरांनी थोडक्यात आम्हाला सांगितलं मी राजापुरात आलोय. मला इतका आनंद झाला, आता तुम्ही गाणे म्हणून आनंद साजरा केला ना, याच्यापेक्षा जास्त आनंद झाला मला. कारण गेले 2 वर्ष मी त्यांना इथं आणायचा प्रयत्न करतोय पण तो योग जुळून येत नाही. सरांच्या जवळ अशी काही जादूची ट्रिक आहे, टिचकी वाजवलं ना सर, एका टिचकीमध्ये 1000-100 पर्यंतचे पाढे तुम्ही म्हणू शकताय. आता बसल्या ठिकाणी आता तुम्हाला म्हणूनच पाठवतात घरला तोंडपाठच. असे काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सचा वापर करून गणितातल्या अवघडातल्या इझिली तुम्ही साध्य करू शकताय. हे गणितावर तर त्यांची मास्टरी आहेच, पण अनेक गोष्टीवरती ते प्रभुत्व गाजवत असतात. सर सुदैवानं आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं आज सरांच्या ज्ञानाचा आपण पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचा आहे. मी सरांना विनंती करतोय की सर आमचे विद्यार्थी फार आसुसलेले आहेत तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि तुमचे ट्रिक्स हे द्यावेतच. गणितातले ट्रिक्स थोडे द्या वैदिक मॅथ्सचे, पण माझी खास तुम्हाला विनंती आहे. मी सरांना सकाळीच सांगितलं आमचा सिलेबस डिसेंबरला संपलाय, 8वीचा पण आणि 9वीचा पण. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये काय करायचं तर आम्ही एक्स्ट्रा तयारी उजळणी वगैरे करून घ्यायला लागलोय आणि असे दर शनिवारी हॅपी सॅटर्डे अंतर्गत कार्यक्रम ठेवायला लागलोय. आणि 1 मार्च पासून आम्ही 9वीच्या वर्गाचा 10वी चालू करणार आहे, 8वीच्या वर्गाचा 9वी चालू करणार आहे. म्हणजे शासनाच्या शाळा जूनला चालू होत असतील पण आमचं 1 मार्चला शाळा चालू होते आणि 10वीचा सिलेबस दिवाळीच्या आधी संपतो आमचा. त्यामुळं रिझल्ट पण आमचा चांगला आहे. आता मला एक तुम्हाला विनंती करायची आहे, मार्च पासून मार्च, एप्रिल, मे आणि जून 15 पर्यंत आमच्या शाळा जवळजवळ सुट्टी असल्यासारख्या असतात. बऱ्याच ठिकाणी आमच्या शाळा नसतात, आम्ही कंटिन्यू करतोय. फक्त मे मध्ये उन्हाळा जास्त असल्यामुळे सुट्टी देतोय. पण बऱ्याच मुलांना कळत नाही, मामाच्या गावाला सुट्टीला गेलो, मामाच्या गावाला गेलो, आता मे सुट्टी झाली, शाळा कशाला पाहिजे, एप्रिल मध्ये परीक्षा झाली, शाळा कशाला पाहिजे. पण हाच कालावधी असा आहे जो पूर्व तयारी करायला यांना उपयोगी पडतोय. या कालावधीचा जे विद्यार्थी चांगला उपयोग करतात म्हणजे मार्च, एप्रिल, मे, ते बोर्डाच्या परीक्षेत चमकणारच. कारण 3 महिने म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? हे 3 महिने जे वाया घालवतात ते कधीच यशस्वी होत नाही. तर सरांची त्यात सुद्धा मास्टरी आहे. सर तुम्हाला गणिताने हे सिद्ध करून दाखवतील की हे कसे दिवस महत्वाचे आहेत. मी सरांना विनंती करतो, वैदिक मॅथ्स सांगत असताना या सुट्टीच्या दिवसाचा करिअरसाठी कसा उपयोग करता येईल याचा सुद्धा तुम्ही आम्हाला
प्लीज मार्गदर्शन करावं असं विनंती करतो. आणि सर मी सुद्धा प्रेक्षक म्हणून समोर बसणार आहे. आणि अजित सरांना रंगीत कडू आणि पांढरे कडू जरा असं इथं टेबलावर ठेवा. सर पुन्हा एकदा तुमचं वेलकम करतो. जरा भुके आहे सरांचं जरा वेलकम करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं.